त्यांनी सांगितलं सातारा संस्थांचं गॅजेटिव्हचं सूत्र काढतो त्याच वेळेस. तर मी गप्प बसलो. तुम्ही विषय काढला म्हणून काढला, मी मला कशी दिली विषय काढायचा नव्हता. मग तो माझी तिकडे मला चिठ्ठी मारायला लागलो. मग आम्हाला इतका जागा होतो मी लय मराठवादी. आपल्याला दुसरं काही कळतच नाही. मराठ्याला अन्याय केला की पुढचा पाळणाच नाही. आपण मराठ्याचं मन खाली नाही होते कधी. आणि तुम्ही कोणत्या पक्षात असावं, तुमची प्रतिष्ठा कधी मी होऊ देणार नाही. माझ्या मराठा समाजाची उंची मी वाढवणार आणि वाढवणार. तुम्ही सगळ्या पक्षाचे, मी एकटाच होतो माझ्या पक्ष. तुम्हाला अडचण आली मी आहे ना. तुम्हाला तुमच्या पक्षाने त्रास दिला तरी त्याच्या मुद्दा काय द्यायला निवाय तुम्ही टेन्शन घेऊन हळूच कामा सांगायचं. अस्तित्व मराठ्यांचं राज्यावरचं उठू द्यायचं नाही. या भूमिकेत राहायचं. ज्यांनी आपल्या आरक्षणाला विरोध केला त्याला पाळलंच पाहिजे तुम्ही, तरच तुम्ही खानदानी मराठी. तुम्ही बिनधास्त फिरत असेल काही अडचण नाही. रोज तसंच फिरायचं. त्याने घरी गेलं की 2 पदं भरते केस ओपीडी पाहिजे बघायची. तेव्हा मला पाहिजे रोज काय असेल इतकं मतदान मला कधी पडतच. याचा अर्थ तुम्ही त्याच्यासाठी फिरायचं पण त्याला पाळायचं. त्याचं कारण हे मराठा मोठा होऊ दिला नाही. इतकं कंटाळा आहे. आम्ही पडतो आम्ही आता कसे पाहिजे बरेच काही खुले होते, काही खुले होते, काही गुन्हेगार होते. असं वाकडे तिकडे होऊन पडले. त्यांचंच मतदान त्यांना पडलं नाही. कोकळी गेलं तरी त्यांना नाही. वागावं लागतच. समाजासाठी खरं वागावं लागतं. तेव्हा समाजाची पत राहते. समाजाचं जर पत टिकवायचं असलं तर आपल्याला निर्भीड वागावं लागतं. आपल्या लेकरा बाळांना कोणी मोठं होऊ दिलं नाही, त्याला कधीच आपण सुद्धा मोठं होऊ द्यायचं नाही. आता पहिले दिवस राहिले नाही. वयापानात वागायचं नाही. तसं तुमच्या पश्चिम महाराष्ट्रातला सातारा संस्थांचा गॅजेटिव्हचा विषय मी 15 दिवसापूर्वी मंत्रिमंडळाच्या उपसमितीला सांगितले. त्यांना सांगितलं आता झाले 4 महिने. पुन्हा म्हणू नका ते मी तुम्हाला सोडायला लागलो. तुम्ही काय करता सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थांचं पुणे, औंध